आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। प्रफुल्ल लोढावर बलात्काराचा गुन्हा। कोथरूडमधील 36 वर्षीय महिलेच्या फिर्यादीनुसार बावधन पोलीस ठाण्यामध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल। प्रफुल्ल लोढाला हनी ट्रॅपची सगळी माहिती, व्हिडिओ आहे, तर प्रकरणाची एसआयटी चौकशी करा, आमदार एकनाथ खडसे यांचा दावा। एकनाथ खडसेंचं मानसिक संतुलन बिघडलंय। काही वर्षांपूर्वी प्रफुल्ल लोढानं खडसेंच्या मुलाच्या मृत्यूबाबत एसआयटी चौकशीची मागणी केली होती। खडसेंनीच खून केल्याचा आरोप होता, मग चौकशी करायची का, गिरीश महाजनांनी टिवचलं। भाजपचा नवा फॉर्म्युला, प्रत्येक आमदाराची 5 कामं होणार। महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनीती, माध्यमांशी जास्त बोलू नका, मुख्यमंत्री फडणवीसांची ताकीद। भाजप आमदाराच्या वर्षावरील बैठकीमध्ये ठाकरे बंधूंच्या पालिका निवडणुकीमध्ये एकत्र लढण्यावर खलबतं। उद्धव आणि राज ठाकरे मनपा निवडणुकीमध्ये एकत्र आल्यास काय होऊ शकतं, यावर आमदारांची मतं जाणून घेतली। रत्नागिरी वाटत एमआयडीसीसाठी उद्योगमंत्री उदय सामंत मैदानामध्ये उतरला। शेतकऱ्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्पाचा निर्णय घेतला जाणार, सामंत यांची माहिती। मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज महारक्तदान। भाजपतर्फे राज्यभरात महारक्तदान शिबिराचं आयोजन। नरिमन पॉइंटमधील प्रदेश भाजप कार्यालयामध्ये शिबिराचं आयोजन। उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज वाढदिवस। अजितदादा कार्यकर्त्यांसह कुटुंबियांसोबत आपला वाढदिवस साजरा करणार।